ऐतिहासिक आणि क्रीडा क्षेत्रात महत्त्व असलेल्या या गावच्या समस्या सुद्धा अनेक आहेत। काय आहेत केळीवेळी गावच्या समस्या त्या पाहूयात। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाला विविध समस्यांनी ग्रासलंय। अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रेंनी जिल्ह्यामधल्या अकोट तालुक्यातलं केळीवेळी हे गाव दत्तक घेतलंय। अकोला आणि अमरावतीच्या सीमेवर असलेलं हे खासदारांचं दत्तक गाव म्हणून सध्या चांगलं चर्चेत आलंय। खासदार धोत्रे यांनी प्रशासनाकडे या संदर्भात काम करायला वाव असणाऱ्या गावांची यादी मागितली होती। प्रशासनानं सुचवलेल्या 46 गावांपैकी खासदार धोत्रे यांनी केळीवेळी गावची निवड केली। ऐतिहासिक आणि क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचं असलेले हे गाव मात्र विकासापासून कोसो दूर आहे। पुढच्या काळात केंद्राकडून अनेक योजनांच्या माध्यमातून या गावात विकासाची गंगा येणार आहे। रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या मूलभूत सोयी सुविधांकरता स्वातंत्र्याच्या 70ीतही इथल्या नागरिकांना झगडावं लागतंय। या गावातली सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे गावातल्या अंतर्गत रस्ते आणि शेतीला जोडणारे शेतरस्ते। गावातले ठराविक अपवाद सोडल्यास अंतर्गत रस्त्यांच्या नावानं मोठी बोंबाबोंब आहे। सध्या जे रस्ते आहेत त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। त्याचबरोबर या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे ते शेतीला जोडणारे शेतरस्ते नाहीत। शेतरस्त्यांची अवस्था प्रचंड खराब आहे। त्यामुळे पावसाळा म्हणजे या शेतकऱ्यांच्या हृदयात धडकी भरवणारा ऋतू ठरतो। ज्या हंगामात ऐन शेतीची कामं तोंडावर असतात त्या हंगामात शेतरस्ते नसल्यानं गावकऱ्यांची प्रचंड ससेहोलपट होते। अनेकदा चिखलामुळे शेतातला माल शेतातच पडून राहतो आणि पीक मातीमोल होऊन जातं। याशिवाय शेजारच्या किनखेड, रेल, करोडी, जवळखेड, दोनवाडा आणि निंबोरा या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे। गावातले विद्युत पोल्स 1965 साली उभारले असल्यानं ते सध्या अत्यंत जीर्ण झालेत। त्यामुळे अनेक ठिकाणी ते कोसळून दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झालाय। गावच्या बाजूनं पूर्णा नदी वाहते। नदीच्या पलीकडल्या गावात शेतकऱ्यांची जवळपास 1,500 एकर शेती आहे। मात्र नदीवर पूल आणि रस्ता नाहीये, त्यामुळे नदी पलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांचे पावसाच्या दिवसात प्रचंड हाल होतात। पावसाळ्यात नदीच्या पुराचं पाणी घरात घुसत असल्यानं दरवर्षी गावामधला 1/3 भाग पुराच्या पाण्याखाली असतो। याकरता पूर संरक्षक भिंतीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। हा भाग खारपाण पट्ट्यात येत असल्यानं शेतकऱ्यांना शेतीसाठी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतं। जर गावाची प्रगती करायची असेल तर सगळ्यात आधी गावचा शेतकरी सुधारला पाहिजे आणि गावचा शेतकरी तसा सुधारणार नाही। आमच्या गावात एक नदी आहे, पूर्णा नदी म्हणून। पावसाळा होतो, पूर्णा नदीत पाणी येते, सर्व पाणी वाहून जाते। जर या नदीत जर तुम्ही बांधारा टाकू शकले आणि इथची शेती जर उलटीची शेती करू शकले तर आणखी महत्त्वाचं होईल। गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे। या गावात सध्या तशा 3 पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आहेत। मात्र एक ना धड भाराभर चिंध्या याप्रमाणे एकही योजना पूर्णपणे गावकऱ्यांची तहान भागवू शकत नाही। ग्रामदान मंडळानं पूर्णा नदीवरून थेट गावात पाईपलाईन टाकली आहे। मात्र पावसाळ्यात गढूळ आणि इतर ऋतूंमध्ये दूषित हिरव्या पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हे पाणी पिण्यास अयोग्य आहे। याशिवाय 84 खेडी पाणी पुरवठा योजनेचं पाणी आठवड्यातून एकदाच आणि तेही अर्धा तास मिळत असल्यानं इथल्या गृहिणींसमोर पाण्याचा मोठा प्रश्न आहे। याकरता कायमस्वरूपी उपाययोजना आणि पूर्णा नदीवर फिल्टर प्लांट उभारण्याची आवश्यकता आहे। वाटेचं पाणी घरोघरी भेटते, पण ते अमरावतीच्या नदीत नाल्याचं पाणी, नदीचं पाणी त्याच्यात मिसळून आल्यामुळे खराब पाणी झालं। त्याच्यामुळे लेकरं बिमार पडतात, अंगात खाजगीच येते त्या पाण्यानं। शेतीत जायला फार आम्हाला त्रास होतो, पावसाळ्यात तर फारच त्रास होतो। गावात आरोग्याची समस्याही मोठी आहे। गावात अंतर्गत नाले अरुंद असल्यानं अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर आहे। गावात एक प्राथमिक उपकेंद्र आहे। या उपकेंद्राच्या इमारतीची मोठी दुर्दशा आहे। याशिवाय इथं औषध आणि कर्मचारी नसल्यानं गरीब रुग्णांचे मोठे हाल होतात। याशिवाय जिल्हा परिषदेचा आयुर्वेदिक दवाखाना आहे, मात्र तो इथल्या रुग्णांकरता अपुरा आहे। याशिवाय गावात वाचनालय, गुरांचा दवाखाना या सुविधांमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे। गावात 1ली ते 12वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे, मात्र पदवीकरता विद्यार्थ्यांना अकोला, अकोट या ठिकाणी जावं लागतं। एकदम 2, 4, 6 महिने किंवा 1 वर्षाचं काम नाही, याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्ष लागणार आहेत। आणि मला एक अतिशय आनंद होती की ते गाव मी जे निवडलं त्या गावच्या लोकांचा जो प्रतिसाद आहे तो तुम्ही पाहिला असेल की अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। अतिशय उदात्त हेतू आणि ध्येय ठेवून खासदार संजय धोत्रेंनी गाव दत्तक घेतल्यानं गावकरी विकासासाठी मोठी आस लावून बसले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।